नमस्कार मित्रांनो. सो यंदाची नवरात्री आपण थोडी वेगळी सेलिब्रेट करणार आहोत. यंदा आपण म्हणतात ना, आता यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज आपला वगैरे पाहायला भेटतात. सो यंदा मित्रांनो आपण ते म्हणजे मंडळ कव्हर करणार आहोत, जे प्रसिद्ध म्हणजे म्हणतात ना, मुंबईतले एकेकाळीतले डॉन जे नावाने ज्या नवरात्री ओळखल्या जातात, तिथे आपण ते सगळे नवरात्री कव्हर करणार आहोत. सो मी 2 कव्हर केलेले आहेत. त्याच्या आधी मी आता 7 रस्त्याला गेलो होतो, तेव्हा मी 2 ऑलरेडी कव्हर केलेले आहेत पहिल्या दिवशी. आणि आज तर आता मी आहे आता मी आहे टेंबी नाक्याला. माझ्या मागे आनंद दिघे साहेबांची मूर्ती आपण बघू शकतो. आता मी टेंबी नाक्याला आहे आणि इकडे आता आपण टेंबी नाक्याचं नवरात्र उत्सव कव्हर करणार आहे. प्रचंड गर्दी आहे मित्रांनो. आता शनिवार आहे. शनिवार असल्यामुळे महाप्रचंड गर्दी आहे. म्हणजे म्हणतात ना, मला वाटतं लोक सगळे इथे शॉपिंगला निघाले. प्रॉपर बाजार वगैरे लागला आहे. सो आता आपण जाऊया त्या सेटकडे. आता इथे एक मोठा सेट, हिमाचलचा महादेवचा एक मंदिराचा सेट उभारला आहे. तर हा सगळा अनुभव करूया. आणि याच्यानंतर मग तुम्हाला मी दगडीचा आहे आणि आपलं तिसरं कुठचं होतं का, अश्विन नाईक, हे 3 मूर्त्या तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला भेटल्या. सो लेट्स गो. सो मित्रांनो, इथे खरंच आज खूप प्रचंड गर्दी आहे. आज गर्दीचं मुख्य कारण म्हणजे आज शनिवारची रात्र आहे. लोक सगळी कामावरनं सुटून आता इथे दर्शनाला आले असतील. आणि या गरब्याचं मित्रांनो मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गरबा नाही आहे, तर इथे जत्रा आहे. म्हणजे जशी आपल्याला एखाद्या गावाकडे किंवा अशी एखाद्या फेस्टिव्हमध्ये जत्रा असते, तशी एक जत्रा आपल्याला इथे बघायला भेटत आहे. आणि खरंच खूप मोठी जत्रा आहे. म्हणजे इथे टेंबी नाक्याचे जे 3 कनेक्टिंग रोड आहेत, त्या तिन्ही कनेक्टिंग रोडला मित्रांनो पूर्णपणे इथे स्टॉल्सने घेरलेला आहे. म्हणजे स्टॉल्सची संख्या सांगायची झाली तर मी सांगतो, कमीत कमी 200-250 पेक्षा जास्त स्टॉल्स इथे रस्त्यावरती लागलेले आहेत. आणि प्रत्येक स्टॉल समोर मित्रांनो लोक पाहायला भेटत आहे. म्हणजे लोकांची किती प्रचंड गर्दी आहे इथे, आज आपण त्याचा अंदाजा घेऊ शकतो. सो आज या गर्दीमध्ये आतमध्ये जायला तर भेटणार नाही. आतमध्ये जायला ही लाईन आहे आणि लाईन ही थोडीशी स्लो मूव्हिंग आहे. तास दीड तास लोक सांगत आहेत दर्शन घ्यायला, आतमध्ये जायला. सो एवढा म्हणतात ना, आता देव हे सगळीकडे शेवटी सेमच असतो. आणि शेवटी हा जो आता कल्चर आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे, की 1-1 तास लाईनीमध्ये दर्शन घेऊन तुम्ही हे करा. देव सगळीकडेच आहे मित्रांनो. सो थोड्या वेळ आता हा बाजार अनुभवूया, बघूया इथे काय काय आगळं वेगळं पाहायला भेटतं ते. आणि त्यानंतर आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो, आपण ठाण्याला आलात आणि मुख्य म्हणजे आपण टेंबी नाक्याला आलात आणि आपण आनंद आश्रममध्ये गेलात नाही असं करू नका. सो आता आपण थोडंसं जाऊया आनंद आश्रमचा अनुभव घेऊया. कारण आनंद आश्रम ही ठाण्यातल्या राजकारणातली आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक खूप म्हणजे म्हणतात ना, अति महत्त्वशील वास्तू आहे. जिथे आपल्या आनंद साहेबांनी आयुष्यभर म्हणजे म्हणतात ना वास्तव्य केलं व त्यानंतर तिथे त्यांनी न्यायनिवाडाही केला. आता धर्मवीर मूव्ही ज्यांनी पाहिले असतील त्यांना आनंद आश्रमचं महत्त्व किती मोठं आहे हे माहिती असेल. सो चला तर थोडासा आनंद आश्रमचा अनुभव घेऊया. सो मित्रांनो, आनंद आश्रम मधले ज्या आतमधल्या खोल्या आहेत त्या सध्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत. सो आता आपण बाहेरच्या खड्यात मध्ये आहोत, असं आपण खडा म्हणू शकतो या भागाला. सो इथेच मित्रांनो आनंद दिघे साहेबांनी बसून कितीतरी न्यायनिवाडे केलेले आहेत, कितीतरी गोरगरिबांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून दिलेले आहेत. सो मित्रांनो, आनंद आश्रम हा असा धावता फिरता कव्हर नाही करता येणार. सो याच्यासाठी मित्रांनो आपण एक खास म्हणतात ना वेगळा ब्लॉगच करायला पाहिजे. कारण या वास्तूची महती अशी आहे की ती धावता पळता व असं छोट्याशा याच्यामध्ये कव्हर करणं हे खरंच योग्य नाही आणि ते बरंही नाही. सो आपण पुन्हा कधीतरी म्हणतात ना, एक चांगला अवकाश वेळ काढून आपण एक स्पेशल ब्लॉग आश्रमवरती करूया. आणि सो आता आपण थोडंसं आता इथे वेळ घालवूया आणि आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो, इथे गर्दी खरंच खूप प्रचंड आहे. म्हणजे जितकं धक्काबुक्की खात टेंबी नाक्यापर्यंत मंडपापर्यंत यायला लागला, तितकाच धक्काबुक्की करत आपल्याला टेंबी नाक्यातून बाहेर जावं लागणार आहे. सो आधी या गर्दीतून थोडंसं बाहेर जातो आणि मग आपल्याशी थोडंसं बोलतो. सो मित्रांनो, आता आपण आहोत कोर्ट नाका इथे. आणि आता इकडनं समोरनं आता आपण आलो टेंबी नाक्यावरनं. आणि याच्या बरोबर मागे आता इथे मेळे वगैरेही लावण्यात आले आहेत. आकाश पाळणे व इतरही सगळे पाळणे आहेत. सो चला तर थोड्या वेळ जाऊ आणि मस्त या झुल्यांची व पाळण्यांचा आनंद घेऊ. सो मित्रांनो, इथेही प्रचंड गर्दी आहे आणि हे झुले वगैरे मला लहानपणीपासूनच जमत नाही. आपल्या सिस्टम में बैठताही नाहीये ये. सो आता आपण जाऊया आपल्या पुढच्या मंडळाकडे. सो ठाण्यावरनं मित्रांनो आपण डायरेक्ट आता आलेलो आहोत मुंबईला, 7 रस्त्याला बायकाडा इथे.
सो मित्रांनो, इथे आता आपण पहिला जाणार आहोत दगडी चाळ इथे. सो हा कंटेंट ॲक्च्युअली मित्रांनो मी पहिल्या दिवशी शूट केला होता. त्याचं कारण आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी, की काय इथे मी पहिल्या दिवशी आलो होतो. सो मित्रांनो, आता आपण जाऊया दगडी चाळमध्ये आणि आतमध्ये इकडच्या नवरात्री उत्सवाचा एकंदरीत अनुभव व आनंद घेऊया. सो मित्रांनो, आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे. आज घटस्थापना आहे. तर इथे फारशी अशी काही गर्दी नाहीये आणि मंडळातर्फेही थोडीशी तयारी अजून बाकी आहे. सो आता बघूया मित्रांनो, गर्दी नाहीये तर माईट बी आपल्याला जवळून आईचं दर्शन घेता येईल. सो मित्रांनो, इथला देखावा हे खरंच खूप सुंदर आहे. ठाण्या इतका भव्य नसला तरी प्रशस्त आणि म्हणतात ना मनमोहणारा आणि पाहण्यासारखा आहे आणि आईची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. सो आता इथे गर्दी नाहीये तर आपण जवळून दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आता आपण आलो आपल्या तिसऱ्या मंडळाकडे. सो आता आपण सात रस्त्यातील एका वेगळ्या रस्त्यावरती आहोत. आर्थर रोडला आहोत मित्रांनो आता आपण. सो हे मंडळ मित्रांनो अश्विन नाईक यांच्या नावाने ओळखलं जातं. सो चला तर इथल्या मंडळाचं एकंदरीत देखाव्याचा आनंद व अनुभव घेऊया आणि येथील आईचे दर्शन घेऊया. सो मित्रांनो, इथलाही देखावा हा खरंच खूप भन्नाट आहे. म्हणजे एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं फिलिंग होत आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो, हा जो पूर्ण सेट आता आपण पाहत आहोत हा AC आहे इथे. आता इथे साईडला आपण बघू शकता. सो मस्त थंडगार वाटत आहे आणि हा सेट खूप मोठा आहे. सो आता आपण तिकडनं एंट्री केली आणि जिथे ही देवी आहे, सो हा केवढा मोठा सेट आहे मित्रांनो. सो चला तर इथेही गर्दी नाहीये. सो आता आपण मस्त देवीचे दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आपल्या तिन्ही देवींचे दर्शन हे खरंच खूप छान झाले. सो तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी मी एक छोटीशी झलक दाखवतो की काय या वर्षीच्या नवरात्रीची सुरुवात मी सात रस्त्यावरनं केली. So चला तर त्याचं छोटंसं एक तुम्हाला म्हणतात ना ग्लिम्स देतो. सो मित्रांनो, आता आपण आहोत सात रस्त्यातील मॉडर्न मिल या कंपाऊंड इथे. सो मित्रांनो, इथली जी मूर्ती आहे ना, मी खरंच सांगतो मुंबईतली सर्वात सुंदर व म्हणतात ना देखणी मूर्ती, म्हणजे ज्या मूर्तीला पाहतच राहावं अशी एक सुंदर व खूप देखणी मूर्ती मित्रांनो आईची इथे स्थापन करण्यात आलेली आहे. सो या मूर्तीसाठी मित्रांनो मी एक डेडिकेटेड ब्लॉग करणार आहे. यानंतरचा जो माझा व्हिडिओ असणार आहे तो या मूर्ती म्हणजे म्हणतात ना या मंडळ आणि या मूर्तीसाठीचाच असणार आहे. सो मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल. देवीचे दर्शन आपल्याला घडले आहेत. सो मित्रांनो, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आपल्यातले बरेचसे लोक सबस्क्राईब करत नाहीत. सो कृपया करून सबस्क्राईब करा मित्रांनो आणि धन्यवाद या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. सो आता पुढचा ब्लॉग आपला असणार आहे सात रस्त्यातील माऊली ह्या देवीवर. धन्यवाद.